नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जय भीम. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण चाललोय आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरला आणि जुनं औरंगाबाद, बीड आणि औरंगाबादच्या सीमेवर जे खाटोड फार्म आहे ओरडा पार्टी तिथे चाललेलं आहे. आज माहिती पर ब्लॉग नाही आणि थोडासा एन्जॉयमेंट जेवढं दाखवतो थोडं प्रयत्न करेन. फायनल निघाली आता. आलो संडेला पण असतो ना आपले 3 बस जास्त असते संडेला तिकीट पण जास्त आहे. फायनली संभाजीनगर मधल्या खातोड फार्मला थोड्या वेळाने फायनली खातोड फार्म इथं आलेलो आहे. सगळी मागे बस आहे, मागेच पुरे जनता आहे. आमचं जे इन्स्टिट्यूशन आहे, इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून ही पार्टी आहे. तर सोबत आपल्या आलं का फायनली? पोहोचलो आम्ही फायनली 3 तासात. किती? 3 तासांनी खातोड फार्मवर. कुठली गोळी आतमध्ये खाचला? आमचं चांगल्या प्रकारे वेलकम केलं. आम्हाला हाताला बँड बांधले, फोटोशूट केलं. आता बघू पुढे काय आहे. आल्या आल्या नाश्त्याला सुरुवात झालेली आहे. काय 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 इडली आहे, पोहे आहे, अजून शेव आहे, भजी आहे, पालेभाजी आहे, स्वीटमध्ये जिलेबी आहे, फ्रुट्समध्ये. आता नाश्ता करण्याच्या आधी एक शास्त्र असतं, फोटो काढायचे असतात, ते काढून नाश्त्याला बसलोय आणि
इथं आल्यावर एक युनिक आयटम खायला भेटतो. भाकरी सँडविच, म्हणजे भाकरीमध्ये सँडविच. आता नाश्ता झालेला आहे, तर मग आता राईड्स घ्यायचे. राईड. कुठले राईड करणार? झिप, घोडेस्वारी. घोडेस्वारी राईड नाही आहे तर बघ, वाव, ते करायला मजा आहे. आलो तेव्हा वाटलं थोडंसं नॉर्मली अम्युजमेंट पार्क असेल, छोटेसे राईड आणि हे ते कपेट शो, कठपुतळीचा शो. भरपूर मोठा आहे. यूट्यूबवर बघितलं तेव्हा असं छोटंसं वाटलं होतं. पाठीमागे झिप लाईन दिसते, खूप मोठं आहे. तिकडे लहान बच्चू आणि हा मोठा बच्चू. अरे का ती गाडी आहे का? बसता येतं तर बस, नाही तर राहू दे. अरे प्राणी आहे रे तो, राहू दे राहू दे. चल ये खाली ये. मैडम नहीं होगा अबे त्या बेचाराची काळजी कर रे. 3 जने 2 जने. मस्त राईड आहे फक्त. याची आठवण आली का? आपलं टांगा राईड केलं होतं राजगीर, वेळुवन. झाली घोडा पार्टी सुरू. कुणाला बोलवते? बरं या. काय काय आयटम आहे? स्वीट कॉर्न आहे, दही, पेरू आणि बोरं. हे काय मटकी, मटकी बेळे काय? मटकी नाही आहे, उडा.
कसं वाटतंय? कसं वाटतंय? हे पूर्ण सेक्शन हुरडा. इथं जे दिसतंय इथं मग अशी आम्ही बसून हुरडा खाल्ला होता. थकलो आता शेवटी. आलो तेव्हा नाश्ता पोट भरून पुन्हा थोड्या वेळाने काही राईड्स केल्यात. राईड्सचे काही क्लिप्स आहेत. मी एकच केली घोड्याची, कॅमेल राईड केली नाही. मला एक विचित्र वाटलं, प्राण्यांना त्रास देणं. एवढे माणसं, प्रत्येक माणूस उभा आहे. सवय वाटला, तुझ्यामुळे गेलो. अयो मी थोडी नाही बोलली बस म्हणून. काय पण स्वतःची इच्छा माझ्यावर करायचं. केलं मी ते, पण कॅमेलचं नाही केलं. जाऊ दे. त्यानंतर कॅमेलवर बसायला भीती वाटत होती बोल ना, म्हणून नाही बसत. भीती पण आहे आणि मला ते प्राण्याला त्रास देणं मला त्रास वगैरे काही नव्हतं, भीती वाटत होती. कारण दोन्ही पण आहे. थोडा लांब होता, उडी मारून असं वाटत होतं, पडेल, भीती वाटत होती. त्यामुळे तू बसला नाही. दोन्ही होते, दोन्ही. तर कॅमलचं दुसरं जे बग्गी राईड होती ती केली. कारण की आम्ही जेव्हा ब्रह्मचारिता केली होती तेव्हा घोडागाडी होती राजगीरला. घोडागाडीची राईड केली होती, त्यामुळे त्याचं एवढं काय वाटलं नाही. पण त्या राजगीरला जसं ते घोड्याला चाबूक मारत होती तसं इथं काय केलं नाही. ते नशीब. मस्त वाटत वाटत होती, पण म्हटलं नंतर चान्स नाही भेटला बसायचा. त्याला मंगल मैत्री दिली आणि बस. आम्ही एवढं बोलतोय पण आवाज किती येईल आता माहीत नाही, म्हणून इथं माईकवर थोडासा हात ठेवलेला आहे मी आणि जवळ ठेवलेला आहे. जास्त लांब धरत नाही. लांब धरला का मोठ्याने बोलावं लागतं. महत्त्वाची बाब सांगायचीच राहिली. नाश्ता झाला, राईड झाल्या, पुन्हा ते हुरडा बिरडा खायचे सुकामेवा होता तो खायला बसलो. त्यांनी आता पूर्ण पोट पॅक झाले. राईड करायचा विचार करतोय, काही काही राईड पेड आहेत, पुन्हा विचार करावा लागतो. बघू जमला तर करू. इच्छा तर माझी ते झिप लाईन करायची होती. ते सकाळी आपण बघितलं वरतून ते जात होतं ते बघू. मग अशी आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. आता नंतरून जी गर्दी वाढली भरपूर आहे, भरपूर. चांगला वाटतो ना नवऱ्याने आणून दिलेला फुकट पाकट. स्वतः घेऊन आणायचं नाही, नवऱ्याला पाठवायचं. पुन्हा बोल, पुन्हा बोल, पुन्हा बोल, पुन्हा बोल. आणला तरी याला काळा कट्टा पाहिजे. ए झुक आगेन गाडी. चला गाणं म्हणा. झुकू 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 आगेन गाडी.
येडे तुला माहिती माझ्या इथे नाही व्हिडिओ काढ आता. काय मजा ओ बाप बाप नको मोबाईल साधारण 5-6 हजार असं जेवतोय नूडल्स खातोय आता निघायचं थोड्या वेळाने पोट फुल झालेलं आहे काहीच खावंसं वाटत नाही पण नंतर भुकेजलं होण्यापेक्षा थोडंफार खाल्लेलं परवडेल म्हणून केसाची पुरी वाट लागली सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून कंटाळा आला बसलोय थकवा आला ॲक्टिव्हिटी जास्त केलं नाही तर ते हे महत्त्वाचं जे आहे ना वरती जे आहे ना झिप लाईन वरती दिसते ती करता नाही आली हो कसं दाखवू हां इथं दिसतं ती जी झिप लाईन आहे ती करता नाही आली मोठा आकाश पाळणा त्याच्यात गेलो त्यानंतर ते आडवा जो पाळणा होता त्याच्यात गेलो जहाज त्याच्यात गेलो चक्रावल्यासारखं झालं इच्छा होती झिपलाईन करायची पण जेवण टाईट झालंय खाल्लेलं जास्त त्यामुळं आता नको मॅडम तुमचं काय ओपिनियन तुमचं ओपिनियन सगळ्या ॲक्टिव्हिटीज बाबत मॅडम सध्या मोबाईलमध्ये बिझी आहेत त्यामुळे बोलू शकत नाही दिवस एकंदर चांगला गेला मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीलाच हे सगळं जे आहे मी जिथं कामाला आहे सध्या आमचं तुळशी शैक्षणिक संकुल त्या माध्यमातून पूर्ण तुळशीच्या जेवढे पण कर्मचारी होते औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगर आणि बीडमधले जेवढे पण कर्मचारी आहेत सगळ्यांना एक ट्रीट दिली गेलेली आहे आमच्या संस्थेच्या प्रमुखांकडे तर व्हिडिओचं एंडिंग मी शक्यतो इथंच करतो जर का मला दाखवता आलं अजून काही तर मी ते मेन्शन करेल ॲड करेल सध्यापुरतं जर व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर कमेंट करा मी बोललो तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि नवीन जर का व्हिडिओ आलेच तर ते दिसतील तुम्हाला तोपर्यंत नमस्कार नमो बुद्धाय जय शिवराय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय भीम